अरे हा आवाज किती त्रासदायक आहे. कधी या ट्रॅफिक समस्येमधून मुक्तता मिळणार? किती ती चिकचिक, चिखल आणि पाणीच पाणी आहे सगळीकडे. बस, गाड्या सगळंच पाण्यात अडकले आहे. पुन्हा आज घरी जायला उशीर होणार बहुतेक. समस्या माहितीये काय आहे? थांबा, सविस्तर माहिती देते पहिल्यापासून. पुणे म्हणजे महाराष्ट्रातील प्रमुख ऐतिहासिक शहर. छत्रपती शिवाजी महाराज व संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व पुण्यभूमी म्हणून ओळख असलेले पुणे आणि महाराष्ट्रातील विकासाच्या मानबिंदू असलेल्या पुण्यातील 2000 साली स्थापन झालेल्या IT पार्क हिंजवडीला गेल्या काही काळापासून अनेक पायाभूत सुविधांच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वाढलेले 4 चाकी वाहने, अपुरे रस्ते, विकासांच्या कामामुळे खचलेले व खड्डे पडलेले खराब रस्ते आणि त्यातून निर्माण होणारी वाहतूक कोंडी व लांबच लांब वाहनांच्या रांगा. प्रवासातच अर्ध आयुष्य निघून जाते की काय असा ITकरांना प्रश्नच पडला आहे. मग अशा वेळी मेडिकल तात्काळ मदत लागत असलेल्या रुग्णाला रुग्णवाहिका दवाखान्यात कशी घेऊन जाईल? तसेच अग्निशमन गाडीला निघायला मार्ग मिळेल का? हाही गंभीरच प्रश्न नाही का? हल्ली होणारा मुसळधार पाऊस, हिंजेवाडीमधील रस्त्यांवरची पूर परिस्थिती, वाहने पाण्यात अडकून बंद पडणे, साचलेल्या पाण्यामुळे रस्ते बंद होऊन पुन्हा होणारी वाहतूक कोंडी, हे सर्व न सुटणारे चक्र आहेत. रस्त्यावर साचलेले भले मोठे पाणी पाहून प्रश्न पडतो की हे हिंजेवाडी IT पार्क आहे की हिंजेवाडी वॉटर पार्क? सोशल मीडियावर सध्या ट्रेंडिंग आहे म्हणे हे. अशा एक नाही अनेक समस्या नियमात आयकर भरणाऱ्या हिंजेवाडी IT पार्कवाल्यांना भेडसावत आहेत. या सर्व समस्यांना वैतागून पुण्यातील 37 IT कंपन्या या दुसऱ्या राज्यात स्थलांतरित झाल्या. या समस्या पुढेही अशाच राहिल्या तर पुण्यामध्ये IT पार्क राहील का की दुसऱ्या राज्यात स्थलांतरित होतील? या सर्व गोष्टी गांभीर्याने विचार करून हिंजवडी IT पार्कमधील वाढत्या नागरी व वाहतूक समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी IT फोरम आणि सोसायटी फेडरेशनच्या प्रतिनिधींसोबत गुरुवारी विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. बैठकीला भाजपाचे आमदार महेशदादा लांडगे, आमदार शंकर मांडेकर, आमदार शंकर जगताप उपस्थित होते. IT फोरमचे सचिन लोंढे सर, सोसायटी फेडरेशनचे संजीव सांगळे साहेब यांच्यासह शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांसोबत थेट चर्चा केली. स्थानिक भागधारकांनी सांगितले, सरकार बरोबर बैठक झाल्यापासून कामांना गती आली आहे. हिंजेवडीमध्ये अखेर गोष्टी सुधारत आहेत. पूर्वीच्या तुलनेत आमच्या समस्यांचे निराकरण केले जात आहे. विविध सरकारी आणि नागरी विभाग आता प्रभावीपणे समन्वय साधताना दिसत आहेत, असे हिंजेवडी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अधिकारी शंकर साळकर यांनी दी इंडियन एक्सप्रेसला सांगितले. पुण्यामधील IT इंडस्ट्री समस्यांचे निराकरण सरकारने वेळोवेळी करून अजून IT इंडस्ट्री वाढवण्यासाठी मदत करावी व पुण्याचा सर्वाधिक विकास करावा, हीच बाप्पांचरणी प्रार्थना. तर मग बोला IT वाले, बाप्पा की जय हो, गणपती बाप्पा मोरया.